माझं नाव रचना आहे. आज मी तुम्हा सगळ्यांना माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी ऐकून तुमचं मनही हलून जाईल. कारण कधी-कधी आयुष्य आपल्याला तिथे मदत करतं, जिथे आपण मदतीची अपेक्षाही करत नाही. जेव्हा माझं वय 20 वर्षाचं होतं, मी माझ्या आयुष्यात आनंदी होते, कारण सगळं काही व्यवस्थित चालत होतं. मला गरिबांना मदत करण्याची खूप सवय होती. कोणाला दुःखात पाहिलं की माझं मन हेलावून जायचं. शाळेत शिकवायची मला आवड होती. माझी आई मी 12 वर्षाची असताना जग सोडून गेली होती. वडिलांचा मोठा व्यवसाय होता. आमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती. नोकरी करायची ती केवळ आवड म्हणून. माझ्यापेक्षा मोठा भाऊ होता. त्याचं लग्न झालं आणि वहिनी घरात आल्या. मला वाटलं होतं की आता मला एक साथीदार मिळेल. पण वहिनी स्वतःच्या दुनियेत रमलेल्या. वडील नेहमी बिझनेसमध्ये आणि भाऊही त्यांच्याबरोबर व्यस्त. मी माझ्या शाळेच्या कामात. एक दिवस शाळेतून परतताना रस्त्यावर मला एक 12 वर्षाची मुलगी भेटली. ती रस्त्याच्या कडेला बसून खूप रडत होती. मी गाडी थांबवली, उतरले आणि तिच्याजवळ जाऊन विचारलं, "काय झालं? रस्त्याच्या कडेला का बसली आहेस?" ती म्हणाली, "दीदी, मला खूप भूक लागलीये. माझी आई नाहीये. बाबांनी दुसरं लग्न केलंय आणि सावत्र आईने माझं आयुष्य नरक करून टाकले. बाबांच्या समोर ती मला खूप चांगलं वागवते, पण मागे मात्र मला शत्रू समजते. बाबा दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेले आहेत. तेव्हापासून माझं सावत्र आईने मला घरकामासाठी राबवून घेतलंय. मला शिकायचंय, डॉक्टर व्हायचंय, पण ती मला शाळेत जाऊ देत नाही. उलट रोज मारते. 3 दिवस झालं मला अन्न दिलं नाही." हे ऐकून माझं मन पिळवटून गेलं. मी तिला म्हणाले, "चल माझ्याबरोबर, मी तुला जेवायला घेऊन जाते." मी तिला रेस्टॉरंटमध्ये नेलं आणि भरपेट जेवायला दिलं. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती म्हणाली, "दीदी, देव तुमचं भलं करो." पण मी परत घरी गेले की माझी सावत्र आई मला पुन्हा मारेल. मी म्हणाले, "मग तू बाबांना का नाही सांगत?" ती म्हणाली, "मी प्रयत्न केला होता, पण उलट माझीच अवस्था अधिक वाईट झाली. मी हे सगळं सहन करू शकते, पण माझं स्वप्न सोडू शकत नाही. एक दिवस मी डॉक्टर नक्की बनेन. कितीही अडचणी आल्या तरी मी लढेन." तिच्या डोळ्यात जिद्द होती. मला वाटलं आपल्या समाजातील प्रत्येक मुलीमध्ये अशी जिद्द असली तर कुणीही तिचं स्वप्न मोडू शकणार नाही. आम्ही दोघी या गोष्टीवर बोलत होतो, इतक्यात अचानक माझ्या मोबाईलची बेल वाजली. मी पाहिलं तर माझ्या घरून माझ्यासाठी फोन येत होते. मी त्या मुलीला म्हणाले, "तू इथेच बस आणि तुला काही खायचं असेल तर खाऊन घे. मी बिल भरते. पण आता मला जायला हवं. मीही एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करते. मला पण मुलांना शिकवायला खूप आवडतं." मी माझ्या घराकडे जात होते. मला घर गाठायला उशीर झाला, म्हणून घरून फोन येत होते. असं सांगून मी त्या मुलीकडून उठून आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मला तीच मुलगी रस्त्याच्या कडेला निराश चेहरा करून बसलेली दिसली. मी पुन्हा तिच्याकडे गेले आणि तिचा चेहरा पाहताच समजलं की ती आज पुन्हा भुकेली आहे. आज मी तिला बाजारातलं जेवण दिलं नव्हतं. कारण रोज बाजारातलं खाल्लं तर माणूस आजारी पडतो. म्हणून आज मी माझ्या वाट्याचं डब्यातलं जेवण तिला दिलं. तिने ते खाल्लं. ती आजही मला भरपूर आशीर्वाद देत होती, कारण आज माझ्याकडे डबा उरला होता. मला भूक लागली नव्हती, म्हणून मी शाळेत डब्बा संपवला नव्हता. मी घरी जाऊन जेवू शकत होते. पण या गरीब मुलीला पोटभर जेवण न मिळण्याची शिक्षा मिळत होती, कारण ती शिकत होती. या जगात कसे कसे लोक असतात कुणास ठाऊक. तरीही त्या दिवशी त्या मुलीने पोटभर जेवण खाल्लं होतं. असे अनेक दिवस गेले. रोज सकाळी आमची मोलकरीण माझ्यासाठी डब्बा बांधून द्यायची. तो मी शाळेत जाऊनही खात नसे, कारण मला त्या मुलीची आठवण यायची. तिच्यासाठी मी डब्बा वाचून ठेवायचे आणि मग सुट्टी झाल्यावर घरी परतताना ती मुलगी रस्त्याच्या कडेला दिसली की मी तिला माझा डब्बा द्यायचे. आता तर तीही माझी वाट पाहत रस्त्याच्या कडेला बसून राहायची. तिला खात्री असायची की मी आले की तिला पोटभर जेवायला मिळेल. माझं आयुष्यही असंच चाललं होतं. मला वहिनीशी काही विशेष देणं घेणं नव्हतं, कारण त्या एका श्रीमंत घरातून आलेल्या आणि खूपच लाडावलेल्या गर्विष्ठ होत्या. म्हणूनच त्या आपल्या पुढे कोणालाही काहीच समजत नव्हत्या. वहिनी आल्यावर भाऊसुद्धा बदलले.
पण तरीही माझ्या आयुष्यात काही असा फारसा फरक पडला नव्हता, कारण माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे. पण एक दिवस माझ्या आयुष्यातून आनंद हरवण्याचा काळ आला, कारण बाबांची तब्येत खूप बिघडली होती आणि मी त्यावेळी शाळेत होते. मी मुलांना एक महत्त्वाची गोष्ट समजावत होते, म्हणून मोबाईल सायलेंटवर होता. घरून मला फोन आलेले होते, पण मोबाईल सायलेंट असल्याने मला समजलंच नाही. जसं माझा तास संपला तसं मी मोबाईलकडे लक्ष दिलं. पाहिलं तर खूप मिस कॉल होते. मी लगेच फोन परत केला तर समजलं की बाबांची तब्येत फारच बिघडलेली आहे. मी घाईघाईने घराकडे निघाले. घर गाठल्यावर कळालं की बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी लगेच हॉस्पिटलसाठी धाव घेतली. पण तिथे गेल्यावर कळलं की आत्ताच बाबांचं निधन झालं आणि ते मला आठवत आठवत या जगातून गेले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस होता, कारण त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात फक्त वाईटच दिवस सुरू झाले. बाबांच्या मृत्यूनंतर मी फार रडले, कारण बाबा एकटे असे होते ज्यांनी मला आई वडील दोघांचेही प्रेम दिलं होतं. जरी ते त्यांच्या व्यवसायात खूप व्यस्त असले तरी मुलीवर प्रेम करताना कधी कमीपणा केला नाही. वहिनी आल्यावर भावाने आपल्या बहिणीकडे लक्ष देणं तर सोडलंच होतं, पण बाबा असे होते की माझ्या छोट्या छोट्या आनंदाचाही विचार करायचे. आणि आज माझी इतकी काळजी घेणारा माणूस माझ्यापासून दूर झाला. बाबांच्या मृत्यूचं दुःख मला खूप दिवस भेडसावत राहिलं, म्हणून मी शाळेत जाणं सोडलं आणि आता जास्तीत जास्त घरीच राहू लागले. माझ्या चेहऱ्यावरची हसू पूर्णपणे हरवली, कारण बाबांच्या मृत्यूचं दुःख थेट माझ्या मनाला लागलं होतं. मी दररोज बाबांना आठवून रडत राहायचे. वहिनीला हे दिसलं की मी दिवसभर खोलीत बंद राहते, तर त्यांनी आपल्या मैत्रिणींना घरी बोलवायला सुरुवात केली, कारण आता त्यांना थांबवणारं कोणीही नव्हतं. बाबांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी भाऊ पुन्हा ऑफिसला जाऊ लागले आणि मी मात्र दुःखात मन घेऊन खोलीत बंद राहायचे. वहिनीला कुणी काही सांगणारं नव्हतं. त्या आपल्या मैत्रिणींना घरी बोलवायच्या आणि दिवसभर पार्ट्या करायच्या. एके दिवस मी माझ्या खोलीत होते तेव्हा मोठ्याने गाण्याचा आवाज येत होता आणि तो आवाज आमच्या घरातूनच येत होता. मी बाहेर आले की पाहिलं की वहिनी आपल्या मैत्रिणीसोबत हॉलमध्ये गाणी लावून नाचत होत्या. मी लगेच त्यांच्या जवळ गेले आणि जोराने म्युझिक सिस्टीमवर हात मारला, त्यामुळे ती बंद झाली. मी वहिनीला म्हटलं, तुम्हाला लाज वाटत नाही का? बाबांच्या मृत्यूला किती दिवस झाले आणि तुम्ही इथे मित्रमैत्रिणींना बोलवून नाचगाणी करत आहात. माझ्या वहिनी म्हणाल्या, मग काय, तुझ्यासारखं मी तुझ्या बापाच्या मृत्यूचं दुःख मानायला लावून बसू? तो तुझा बाप होता, माझा नाही. मी म्हणाले, तुम्ही हे काय बोलत आहात? बाबा तुमचे सासरे होते. त्यांनी तुम्हाला नेहमी मुलगीच समजलं, कधी सून नाही. तुम्ही बाबांसाठी असे शब्द उच्चारू नयेत. हे जर भावाला कळालं तर तुम्हाला माहिती आहे का तो किती रागवेल? वहिनी म्हणाल्या, त्यांना हे कोण सांगणार, तू का मी? काळजी करू नकोस, मीच त्यांना आधी सांगून टाकेन. आणि हो, पुढे जर तू माझ्या कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप केलास तर माझ्यासारखी वाईट कोणीच नसेल तुझ्यासाठी. मी वहिनीच्या हाताकडे पाहिलं तर मी थक्क झाले, कारण त्यांच्या हातात दारूचा ग्लास होता. त्यांच्या बाकी मैत्रिणींच्या हातातही ड्रिंकचे ग्लास होते. मी आश्चर्याने म्हणलं, वहिनी तुम्ही आपल्या घरात दारू पित आहात? आमच्या घरात आजवर कुणी दारू प्यायली नाही. त्या म्हणाल्या, तुमच्याकडे कोणी प्यायली नसेल, पण मी तर सुरुवातीपासूनच पिते. मी त्यांच्या हातातून ग्लास काढून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला जोरदार थप्पड मारली आणि नोकराला सांगून जबरदस्ती मला खोलीत ढकलून दिलं. म्हणाल्या, आज तुझी खबरच घेते, येऊ दे तुझ्या भावाला. मी माझ्या खोलीत जाऊन खूप रडले. मला माहित होतं की वहिनी वाईट आहे, पण त्या इतक्या निकृष्ट आणि बिघडलेल्या आहेत की आपल्या घरात दारू पिऊन त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत नाचतायत हे पाहून मला खूप संताप आला. रात्री जेव्हा भाऊ घरी आले तेव्हा त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली
गोंधळाचा आवाज ऐकून मी माझ्या खोलीतून बाहेर आले तर भाऊ म्हणाले, तू आज माझ्या बायकोची तिच्या मैत्रिणीसमोर बेइज्जती केली आहेस. मी पाहिलं तर वहिनीच्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हटलं, भाऊ, मी वहिनीची काहीही बेइज्जती केली नाही. तर भाऊ म्हणाले, आपल्या वहिनीला पहा, मी ऑफिसमधून आल्यापासून ती रडत आहे आणि तिच्या मैत्रिणींनी सुद्धा मला फोन करून सांगितलं की तुझी बहीण फारच उर्मट आहे आणि आज तिने सगळ्यांसमोर माझ्या बायकोवर हात उचलला. सांग, त्या सगळ्यांना खोटं बोलत आहेत का? भाऊचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली की मी वहिनीवर हात कसं काय उचलू शकते. हात तर त्यांनी माझ्यावर उचलला होता, पण मला समजलं की ही सगळी शिक्षा आहे, कारण मी त्यांना थांबवलं होतं ना. भाऊंनी त्याच दिवशी ठरवलं की माझं लग्न करून टाकतील आणि तसंच झालं. वहिनी मला घराबाहेर काढण्यात यशस्वी झाल्या. माझं लग्न होऊन मी सासरी आले. मला माहीत नव्हतं की माझं लग्न कुणाशी झालंय, पण ज्या घरात माझं लग्न झालं, जर बाबा जिवंत असते तर कधीही माझं लग्न अशा घरात लावलं नसतं, कारण हे लोक मध्यमवर्गीय होते. वहिनीने मुद्दाम भावाला पटवून माझं लग्न अशा घरात लावलं जिथे मी सुखी राहू शकणार नाही. सासरी माझ्या नवऱ्याशिवाय त्यांची एक आई आणि लहान भाऊ होता. देवाची कृपा म्हणून आमच्याकडे सगळं होतं, पण तरीही माझ्या भावाने माझं लग्न साध्या पद्धतीने केलं आणि हुंडा काही दिला नाही. जेव्हा मी या घरात आले तेव्हा माझा नवरा माझ्या सौंदर्याची स्तुती करायचा. त्याच्याकडून वाटायचं की तो मला प्रेम करतो, पण त्याची आई मात्र वाईट नजरेने बघायची आणि सारखे टोमणे मारायची. इतक्या मोठ्या घरची मुलगी असून सुद्धा तू आमच्या घरी रिकाम्या हाताने आलीस. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. लग्न करणं जर मुलीच्या हातात असतं तर त्या आपल्याला हवं तसं लग्न केलं असतं. मी तर माझ्या घराची अब्रू वाचवण्यासाठी भावाच्या मर्जीने लग्न केलं आहे. माझी सासू म्हणायची, तुम्ही मोठ्या घरच्या मुली बाबा, सगळ्यांना असंच तोंड चालवत राहता. पण या घरात सुखाने राहायचं असेल तर हुंड्याचे पैसे आण. मी म्हणाले, मला तुमच्या बोलण्याचा काही अर्थच समजत नाहीये. तर त्या म्हणाला, हां, आम्ही गरीब आहोत ना, हे तुला माहीत आहे. माझे दोन्ही मुलगे मजुरी करतात. मी माझ्या मुलासाठी तुला या घरात आणलं, कारण तुझ्याकडून भरपूर हुंडा मिळेल आणि तुझ्या घरचे पैसे देखील देतील, ज्याने माझा मुलगा स्वतःचा धंदा सुरू करू शकेल. पण तू रिकाम्या हाताने आलीस. आता सांग, आमचं घर कसं चालेल? तुझ्या वहिनीनेही मला खात्री दिली होती की आपल्या नंदेला हुंडा मध्ये खूप सगळं देऊन पाठवेल, पण तुझी वहिनी तर फारच चालाक आणि खोटी निघाली. तिने तुला रिकाम्या हाताने आमच्या घरी पाठवलं. सासू म्हणाली, आता तू माहेरी जाऊन तुझ्या भावाला सांग की पैसे द्यावेत. मी म्हणाले, तुम्ही कसल्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहात? मी एवढी खाली गेलेली नाही की त्यांच्याकडे पैसे मागायला जाईन. मी जशी इथे आली तेवढंच खूप आहे. माझ्या सासूने माझे केस पकडले आणि म्हणाली, मग तुला या घरात अन्नही मिळणार नाही. सून म्हणून हक्क फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा पैसे आणशील. मी म्हणाले, तुम्हाला मला असं काहीही बोलण्याचा हक्क नाही. मी याबद्दल माझ्या नवऱ्याशी बोलेल. सासू म्हणाली, ज्याला सांगायचंय त्याला सांग, पण मला माझ्या मुलाच्या धंद्यासाठी पैसे आणावेच लागतील. माझा मुलगा आयुष्यभर मजूर व्हावा असं नाही वाटत. सासूचं हे बोलणं ऐकून मला खूपच वेदना झाल्या. मी खूप रडले. त्यांनी माझ्यावर अत्याचार करायलाही सुरुवात केली. घरची सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायच्या आणि सगळ्यांसमोर मला अपमानित करायच्या. शेजारच्या बायका येऊन म्हणायच्या, तू भाग्यवान आहेस, इतक्या श्रीमंत घरची मुलगी, सुंदर आणि शिकलेली सून तुला मिळाली. तर त्या उत्तर द्यायच्या, हिच्या सौंदर्यावर जाऊ नका. जरी ही श्रीमंत घरची आहे तरी हिच्या भावाने काहीही दिलेलं नाही. मी माझा हट्टाकट्टा मुलगा हिच्या हवाली केलाय,
तर हिने त्याच्या मदतीला उभं राहायला हवं. तो अजूनही फॅक्टरीत मजुरी करतो. ही आपल्या भावाकडून पैसे आणले तर माझा मुलगा धंदा सुरू करू शकेल. पण हिला कसली अक्कल नाही की तिचा नवरा त्रस्त आहे. मी शांतपणे सगळं ऐकत राहिले. मला खूप वाईट वाटायचं की वहिनीने माझ्याशी असं का केलं. मला आठवतंय, भाऊला जेव्हा राग आला होता तेव्हा त्याने वहिनीला म्हटलं होतं, यासाठी एखादं चांगलं नातं पहा. मला लवकरात लवकर हिचं लग्न लावायचं आहे. मला नकोय की बाबांच्या मृत्यूनंतर ही आमच्या संसारात विष घालेल. भावाला वाटत होतं की मी त्यांचा आणि वहिनीचा संसार बिघडवत आहे, पण खरं तर त्यांनी माझं संपूर्ण आयुष्यच बिघडवलं होतं. मी माझ्या नवऱ्याला त्यांच्या आईचं बोलणं सांगितलं तर तो म्हणायचा, आई चुकीचं काय बोलत नाही. माझ्या धंद्यासाठी जर तू तुझ्या भावाकडून थोडेसे पैसे आणलेस तर त्यात चूक काय. तो तुझा हक्क आहे. अखेर तू तुझेच पैसे मागणार आहेस, कारण त्यांनी तुला काहीही हुंडा दिला नाही. मी म्हटलं, तू कसल्या गोष्टी बोलतोयस. मी त्यांच्याकडे पैसे मागायला गेले तर ते कसं दिसेल. तो म्हणाला, तुम्ही ना मुलींची हीच समस्या असते. तू माझ्या आईला पाहिलं नाहीस का. तिने माझ्या वडिलांसाठी किती त्याग केले आहेत, आणि तू आहेस की तुझ्या भावाकडून माझ्या धंद्यासाठी साधे पैसेही मागू शकत नाहीस. माझा नवरा या गोष्टीवरून माझ्यावर नाराज राहू लागला. असेच अनेक वर्ष गेले. नंतर माझ्या सासूने लहान मुलाचा विवाह ठरवला आणि त्याचंही लग्न एकदम श्रीमंत घरात लावलं. मुलीच्या घरच्यांना तिने खोटं सांगितलं की त्यांची मोठी सूनही श्रीमंत घरची नाही. तिने जबरदस्ती आपली स्तुती केली. माझा दीरही त्या मुलीवर खूप प्रेम करत होता. त्यांचं लग्न पक्क झालं. माझ्या सासूला खूप गर्व होता की नवी सून भरपूर हुंडा घेऊन येणार आहे. ती मला रात्र दिवस टोमणे मारायची. माझा नवरा देखील माझ्याशी काहीही बोलत नसे आणि दूर राहायचा. या घरात माझी स्थिती एक नोकरानीप्रमाणे झाली होती. मी माझ्या नशिबावर रडत राहायचे. एक दिवस मी खूप वैतागून माझ्या भावाकडे नवऱ्याच्या धंद्यासाठी पैसे मागायला गेले. मी तिथे गेले तर वहिनीचं वागणं माझ्याशी अजिबात चांगलं नव्हतं. पण वहिनीला दुर्लक्ष करून भावाशी बोलण्याचा मी प्रयत्न केला. जेव्हा मी माझ्या भावाला सगळी गोष्ट सांगितली तेव्हा भाऊ म्हणाला, माफ कर, मी तुला पैसे देऊ शकत नाही, कारण तुझी सासू ही खूपच वाईट बाई आहे. जर आज मी तुला पैसे दिले तर तुझ्या सासूला प्रोत्साहन मिळेल आणि ती प्रत्येक वेळी तुला इथे पैसे आणवायला पाठवत राहील. तिला सांग, आपल्या मुलाला सांग की मेहनत करावी. स्वतःच्या मेहनतीवरून तो आपला व्यवसाय उभा करू शकतो. आमच्याकडून पैसे मिळावे तरच तो व्यवसाय सुरू कसेल, असं काही नाही. तेव्हा मी भावाला म्हटलं, ही गोष्ट तुम्हाला माझं लग्न ठरवताना विचारात घ्यायला हवी होती असं वाटत नाही का. तुम्ही माझं लग्न अशा घरात केले जिथे सगळी लोक लोभी आहेत. भाऊ म्हणाला, तुझं नशीब तिथंच जोडलं होतं. मी म्हणाले, नाही भाऊ, वहिनी आणि तुम्ही माझ्याकडून न जाणे कोणत्याच जन्माचा सूड घेतलात. बाबा जर जिवंत असते तर त्यांनी कधीच असं होऊ दिलं नसतं. मी रागाने तिथून निघाले, कारण आता मला माझ्या भावाकडूनही काहीही अपेक्षा राहिल्या नव्हत्या. मी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी मी कोणाच्याही सांगण्यावरून या लोकांकडून मदत मागायला येणार नाही. मी लाजेने परत घरी आले तेव्हा माझ्या सासूने विचारलं, काय झालं, पैसे घेऊन नाही आलीस. तिने माझा उतरलेला चेहरा आणि रिकामे हात पाहिले आणि म्हणाली, हे लक्षात ठेव, तुला या घरातून हाकलवून देण्यासाठी आता मी जास्त वेळ लावणार नाही. मी गप्प राहिले, कारण माझ्याकडे काहीही करण्यासारखं उरलंच नव्हतं. सगळ्यांचं वागणूक माझ्याशी खूपच वाईट होता. माझ्या दीराच्या लग्नाची तयारी सुरू होती. घरात खूप कामं वाढली होती आणि
सगळं काम माझ्या सासूने माझ्यावरच टाकली. नंतर दिराचं लग्न झालं आणि वहिनी आमच्याकडे आल्या. वहिनी खूप सारा हुंडा घेऊन आली होती. त्या दिवसापासून माझी या घरात आणखी बेइज्जती होऊ लागली. हळूहळू माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली, पण माझ्या आयुष्यातल्या समस्या मात्र तशाच राहिल्या. कारण माझी सासू माझ्या वहिनीला जास्त महत्त्व द्यायला लागली होती. दीर तर नेहमीच आपल्या बायकोभोवतीच फिरत असे. माझ्या नवऱ्यानेही कधी मला इतकं प्रेम केलं नव्हतं जितकं माझा दीर आपल्या बायकोवर करत होता. आज मला जाणवलं की पैसे आणि पैसा असलेल्या लोकांची किती किंमत असते. माझी सासू आणि माझी वहिनी सगळा दिवस घरात फक्त आराम करायच्या, एकमेकींशी हसत खेळत वेळ घालवायच्या आणि मी मात्र नोकरानीप्रमाणे उन्हात घाम गाळत कधी घर साफ करायचे तर कधी झाडू बर्तन करायचे. यांना जेवणही पलंगावरच हवं असायचं. मी माझ्या नवऱ्याकडे बघून प्रेमासाठी मी आसुसलेली राहायचे, कारण तो घरी असला तरी मला बघूनच मुद्दामून दुर्लक्ष तो माझ्याकडे करायचा. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, जर मी माझ्या नवऱ्याच्या व्यवसायासाठी भावाकडून पैसे आणले तर ते लोक मला घरात महत्त्व देतील. पण इतकी वर्ष गेल्यानंतर आता यांनाही कळलं होतं की मला पैसे देणार कोणीच नव्हतं. म्हणून त्यांनी पैसे मागवणं थांबवलं होतं, पण वागणं मात्र बदललं नव्हतं. मी परत माझ्या भावाकडे झुकायला अजिबात तयार नव्हते आणि आतापासून वहिनी या घरात आल्यापासून सगळे तिच्याच प्रेमात पडले होते. घरात ती जे काही सांगेल तेच व्हायचं. वहिनी मला खूप उलटसुलट बोलायची. म्हणायला तर मी तिच्यापेक्षा मोठी होते, पण हुंडा आणि पैसा जास्त आणल्यामुळे ती या घराची मालकीनी सारखी वागायची. ती कधी कधी सासूला देखील काहीही बोलायची आणि सासूलाही ते वाईटही वाटत नसे. पण मला मात्र छोट्या छोट्या गोष्टीवर टोमणे ऐकावे लागायचे. एक दिवस वहिनीने आपल्या माहेरच्या लोकांना घरी जेवायला बोलवलं होतं. माझी सासू आणि वहिनीने मला सांगितलं होतं की पाहुण्यांसाठी एक छानसा स्वयंपाक तयार कर. मी त्यांच्यासाठी स्वयंपाक केला. रात्री सगळे एकत्र जेवत होते. तेव्हा वहिनीच्या आईने माझ्याकडून बघून म्हटलं, बाळा, तुझ्या जाऊलाही सांग, पण ती आमच्यासोबत जेवायला बसेल. माझ्या समोरच वहिनीने आपल्या आईला म्हटलं, ही माझी जाऊ नाही, ही तर या घरची नोकरानी आहे. तिचं बोलणं ऐकून तिची आई डचकल्यासारखी झाली. मग वहिनी म्हणाली, आई, तुला माहित नाही, ही रिकाम्या हाताने इथं आली आहे म्हणून हिचं या घरातलं स्थान सून म्हणून नाही तर नोकरानी सारखंच आहे. हे ऐकून माझी सासू आणि वहिनी जोरजोरात हसायला लागल्या आणि त्यांच्यासमोर माझी अब्रू गेली. त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं आणि मी फार रडले. हळूहळू माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली होती, पण अजूनही माझी लेकरं नव्हती, कारण माझा नवरा मला वेळच देत नसे. माझ्या वहिनींची एक सुंदर बहीण होती. मी लक्षात घेतलं होतं की आमच्या घरी खूप यायला लागली होती. माझ्या नवऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करत होती. मला तिचं हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. म्हणून मी सासूकडे तिची तक्रार केली. सासू म्हणाली, तू माझ्या मुलासाठी काहीच केलं नाहीस. आता जर मी धाकट्या सुनेची बहीण हिला या घरात मोठी सून म्हणून आणली तर मला खूप फायदा होईल आणि माझ्या मुलालाही त्यात काहीही हरकत नाही. सासूचं हे बोलणं ऐकून मी थक्क झाले. अखेर मला या घरात राहून 10 वर्ष झाली होती. आता जर माझ्या नवऱ्याने मला सोडलं तर मी कुठे जाईन? मी सासूला म्हटलं, तुम्ही असं करू शकत नाही. अजून मी वाद घालत होते तेवढ्यात वहिनीमध्ये आली आणि म्हणाली, काय झालं, कसला वाद चाललाय? मी गप्प बसले, पण माझ्या चेहऱ्यावरच माझ्या सासूने म्हटलं, काही नाही सून, हिला सांगत होते की ही आमच्या घरातून निघून जावी,
कारण मी माझ्या मोठ्या मुलासाठी मुलगी शोधली आहे. बहीण म्हणाली, अच्छा आई, तुम्ही भावासाठी कोणती मुलगी पाहिली आहे? जरा मला सुद्धा तर सांगा. कारण पुढच्या वेळेस तुम्ही हिच्यासारखी मुलगी उचलून आणू नका. एखादी खानदानी श्रीमंत घरातली मुलगी आणा. माझी सासू म्हणली, अगं सून, मी ठरवलंय की तुझी लहान बहीणच तुझी जाऊ बनावी. सासूची ही गोष्ट ऐकताच माझ्या धाकट्या जाऊच्या चेहऱ्यावर हसू पसरलं आणि ती म्हणाली, आई, तुम्ही अगदी बरोबर म्हणताय. मग आम्ही दोघी बहिणी मिळून या घरावर राज्य करू. तुम्ही काळजीच करू नका. मी बाबांना सांगून दोघांचे संबंध जुळवते. आणि माझ्या बाबांनी जसं त्याला बिझनेस करून दिलं तसंच आपल्या भाऊंना बिझनेस करून देतील. मग तुमचं कुटुंब एकदम खानदानी होईल. आणि हिच्यासारखी घाणेरडी मुलगी तर तुम्ही आता घराबाहेर काढलीच पाहिजे. मी तिला म्हटलं, तू माझ्याशी असे शब्द वापरू शकत नाहीस. माझी जाऊ माझ्या जवळ आली आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाली, हो, मी तुझ्यावर याहूनही घाणेरडे शब्द वापरू शकते. काय करशील तू? मी तिला सांगितलं, जीभ सांभाळून बोल. तर ती म्हणाली, तुझ्यासारख्या मुलीशी असंच बोललं जातं. काय माहीत तू कोणत्या पापाची घाण आहेस? हे ऐकताच मी तिच्या गालावर जोरात चापट मारली आणि रागाने माझ्या खोलीत निघून गेले. माझी जाऊ संतापून ओरडू लागली, मी ह्या चापटाचा बदला नक्की घेईन. तुला या घरातून बाहेर काढूनच राहीन. पहा, तुझ्या डोळ्यासमोरच मी माझ्या बहिणीचं लग्न तुझ्या नवऱ्याशी लावून दाखवेन. माझ्या सासूलाही माझ्या त्या चापटावर प्रचंड राग आला होता. आज तर त्यांनी ठरवलंच होतं की माझ्या नवऱ्याजवळ माझी तक्रार करतील. मी या खोलीत येऊन माझ्या नशिबावर खूप रडत होते. आज तर मला वाटतच होतं की माझं जीवनच संपावं. मला माझं आयुष्य खूप वाईट वाटत होतं. काय करू ते कळतच नव्हतं. रडता रडता मी झोपून गेले. रात्री माझा नवरा खोलीत आला आणि रागाने मला ओरडत उठवलं. मी घाबरून उठून बसले. मला ठाऊकच होतं की हे सगळं होणारच आहे. कारण माझ्या जाऊने त्याला माझ्या विरुद्ध भडकवलंच होतं. तो माझ्यावर फारच संतापला आणि म्हणाला, तू नीलमवर हात उचललास? तुला माहित नाही का, ती श्रीमंत बापाची मुलगी आहे. तुला अटकही करू शकते. मी तिला काहीही सफाई दिली नाही. कारण काही वर्षापूर्वी माझ्या वहिनीने जेव्हा मला थप्पड मारून सगळ्यांसमोर आरोप माझ्यावरच टाकला होता. आज तर खरंच मी हात उचलला होता, म्हणून मी गप्प राहिले. तो काहीही बोलत होता. मी शांतपणे ऐकत होते आणि रडत होते. कारण दुसरा काही मार्ग माझ्याकडे नव्हता. आता माझी सासू आणि जाऊ मला अजूनच त्रास द्यायला लागल्या. त्यांनी घरातलं माझं राहणंही एका क्षणासाठी दुर्दैवी करून टाकलं. संध्याकाळचा वेळ होता. मी सगळ्यांसाठी चहा करत होते. इतक्यात अचानक दारावर टकटक झाली. मी दार उघडायला गेले तर दारात डिलिव्हरी बॉय उभा होता. तो जाऊचं नाव विचारत म्हणाला की तुझ्यासाठी पार्सल आहे. मी तिला जाऊन सांगितलं तर ती पटकन पार्सल घ्यायला आली. पण तिने मला दारातूनच परत पाठवलं आणि म्हणाली, जा, तुझं काम कर, आमच्याकडे काय बघतेस? मी बाजूला झाले आणि माझ्या मनात गुंतले. मला काही माहिती नव्हतं की तिने काय मागवलं आहे. ती माझ्या नवऱ्याला सतत माझ्या विरुद्ध भडकवत होती आणि त्याला लालच देत होती की तू हिला सोडून दे. मी तुझं लग्न माझ्या लहान बहिणीसोबत लावते. पण तरीही माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्यासाठी फारसं प्रेम नसलं तरी थोडी दयाळुता होती. म्हणूनच त्याने आई आणि जाऊ खूप म्हणत असूनही मला घटस्फोट दिला नव्हता. मी मात्र या सगळ्यांमुळे खूप त्रस्त झाले होते. पण आज मला माझं मन वेगळ्याच भीतीने भरलं होतं. मला भूक लागली नव्हती. विचार केला, घरचे सगळे जेवून झाले की मी शांतपणे जेवून आराम करेन. कारण घरकाम करताना खूप दमते. घरातले सगळे आधीच एकत्र बसून जेवत असत. मला तर इतकी सुद्धा परवानगी नव्हती की त्यांच्यासोबत बसून जेवावं. म्हणून सगळं काम आटपून मी स्वयंपाकघरात एकटी जेवत असे. मी माझ्यासाठी जेवण काढून बसले तेवढ्यात सासूचा आवाज आला. मी तिच्याकडे गेले तर तिने मला औषधं आणायला सांगितली. तिला औषध देऊन परत स्वयंपाकघरात आले तर मी पाहिलं माझी जाऊ स्वयंपाकघरातून बाहेर येत होती. तिला पाहून मी दचकले. कारण घरात आल्यापासून तिने कधीच स्वयंपाकघरात पाऊल ठेवलं नव्हतं. ती तिथे काही काम करत नसे. तिला जे हवं असेल ते ती तिच्या बिछाण्यापर्यंत पोहोचवत असे. मग ती तिथे का आली होती? ती मला टक लावून बघून खोलीत निघून गेली. मी जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर भांडी धुत होते. पण अचानक भांडी धुताना माझ्या डोळ्यासमोर अंधार यायला लागला. मला खूप घाबरट होऊ लागली. मला कळत नव्हतं की माझ्याबरोबर काय घडतंय. माझं हृदय उलटीने भरून यायचं पण उलटी होत नव्हती. अंगात प्रचंड कमजोरी जाणवू लागली. डोळ्यासमोर अंधार पसरला आणि मी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. मग मला काहीच कळलं नाही.
मला कधी आणि कसं दवाखान्यात नेलं ते सुद्धा माहिती नव्हतं. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते. माझ्या शेजारी कोणीच नव्हतं. मी ओरडायला लागले. एक नर्स आली आणि म्हणाली, "शांत राहा, झोपून राहा." मी विचारलं, "मी कुठे आहे? मला इथे कोण आणलं?" ती म्हणाली, "तुम्ही फक्त शांत बसा, मी डॉक्टरला बोलवते. तुमची तब्येत नीट नाहीये." थोड्या वेळाने डॉक्टर आल्या. त्यांनी मला तपासलं आणि म्हणाल्या, "तुम्ही ओळखलत का मला?" मी म्हणाले, "तू कोण आहेस? पण मला माहीत नाही. पण सांग, मला इथे कोणी आणलं आणि मला काय झालंय?" त्या म्हणाल्या, "खरं तर तुम्हाला विष दिलं गेलं होतं. तुम्ही मृत्यू आणि जीवनाच्या झुंजीतून वाचलात आणि आता इथे शुद्धीवर आलात." हे ऐकून माझे डोळे विस्फारले गेले. डॉक्टर म्हणाल्या, "तुमच्या आरोपींना मी जेलमध्ये टाकण्याची तयारी केली आहे. फक्त पोलिसांना तुमच्या जबाबाची वाट पाहायची आहे. आता तुम्ही शुद्धीवर आहात, ठीक दिसत आहात. मी पोलिसांना बोलवते. ते तुमचा जबाब घेतील आणि तुमचे आरोपी तुरुंगात जातील." मी चकित झाले. मी म्हणाले, "तू काय बोलतेस? मला कोणी विष दिलं नाही." त्या म्हटल्या, "दीदी, तुम्ही मागील 3 दिवसापासून इथे बेशुद्ध पडला आहात. तुला तुझा नवरा इथे घेऊन आला होता आणि जेव्हा आम्ही तुझी तपासणी केली तेव्हा तुझ्या शरीरात विष आढळलं. माणूस विष तर स्वतः खातो किंवा मग कोणीतरी त्याला देतो. जर तू स्वतःहून खाते तर नक्कीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कुणीतरी जबरदस्तीने किंवा फसवून देत असेल तर तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. आणि पोलिसांनी तुझ्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण पुरावा आणि साक्षीदाराशिवाय पोलीस तुझ्या आरोपीला अटक करू शकत नव्हते. म्हणूनच मी ठरवलं की तुझ्या आरोपीबद्दल शोध घेईन. मी तुझ्या सासरच्या लोकांना सांगितलं होतं की तुझ्या शरीरात एक असं विष आढळलं आहे जे आपल्या देशात मिळतच नाही. ते परदेशातून आणलं गेलं होतं आणि ज्याने तुला विष दिलं त्यांना नीट माहिती होतं की तू किती प्रमाण द्यायचे, कारण तेवढ्या प्रमाणात माणूस जागीच मेला असता. जेव्हा तुला इथं आणलं गेलं तेव्हा तुझी अवस्था फार वाईट होती. तुला वाचवण्यासाठी मी खूप झटले, पण मी पाहिलं होतं की तुझ्या घरची एक स्त्री जी स्वतःला तुझी जाऊ म्हणत होती, तीच बारकाईने तुझी अवस्था बघायला येत होती आणि खूप घाबरलेली वाटत होती. बाकी घरच्यांना तर काही फरकच पडत नव्हता. ते शांत बसले होते. इतकंच नाही तर तुझा नवरा तर तुला दवाखान्यात ॲडमिट करून निघूनच गेला होता. मी पोलिसांना खात्री दिली होती की मी तुला वाचवेन. पोलिसांना सांगितलं होतं की तू शुद्धीवर आलीस की तुझा जबाब घेतला जाईल आणि त्यावर समजेल की तुला विष कोणी दिलं. मी म्हणाले, "मला फार अजिबातच कळत नाही. मला केव्हा विष दिलं आणि मी बेशुद्ध पडले." डॉक्टर म्हणाल्या, "मला माहीत आहे तुला विष कोणी दिलं, कारण आम्ही तुला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता संपूर्ण केस तुझ्या जबाबदारीच्या अवलंबून आहे." घरच्यांना हे समजल्यावर तुझी जाऊ माझ्याकडे आली. तिच्या हेतूवर मला लगेच शंका आली, म्हणून तिच्याशी बोलण्याची मी तयारी करून बसले. माझ्यासमोर तिने 1,00,000 रुपये ठेवून म्हणाली, "डॉक्टर, काही करून माझी जाऊ वाचली नाही पाहिजे. तिला मारून हा केस इथेच संपून टाका. पोलिसांना सांगा की रचना उपचारादरम्यान मेली आणि आपल्या दोघांतले काहीही बोलणं कोणालाही कळू नये. हे पैसे ठेवा आणि गप्प बसा." मी म्हटलं, "म्हणूनच तू पेशंटला मारण्याचा प्रयत्न केलास?" हे ऐकून अगदी थोडी ती गोंधळली आणि नंतर म्हणाली, "हो, मीच तिला विष दिलं नव्हतं, पण चुकून." मी विचारलं, "चुकून? चुकून कोणी विष देतं का?" मग तिने सांगितलं, "मी माझ्या जाऊला मारून माझ्या लहान बहिणीचं लग्न माझ्या मोठ्या भावाशी म्हणजेच हिच्या नवऱ्याशी लावून मला इच्छित होतं. म्हणजे आम्ही दोघी बहिणी त्या घरात राज्य करून. तसंच माझ्या जाऊला घरात कोणीही पसंत करत नाही, पण माझा भाऊ तिला घटस्फोट द्यायला तयारच नव्हता, म्हणून मी तिला मारण्याचा प्लॅन केला. जाऊ लवकरच मरेल आणि केस संपेल." पण खरं तर मी आधीच माझा मोबाईल रेकॉर्डिंग ऑन केलं होतं. आमचं सगळं संभाषण मी रेकॉर्ड केलं. मी ती रेकॉर्डिंग पोलिसांना दिली आहे. पोलिसांना पुरावा मिळाला होता, पण तरीही ते तुझा जबाब घेईपर्यंत अटक करणार नव्हते, कारण तुला विष जेवणात मिसळून दिलं होतं आणि तुला काहीच माहीत नव्हतं. डॉक्टरांच्या या गोष्टी ऐकून मी हादरून गेले. माझी जाऊ एवढ्या खाली पडू शकते? तिने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर खूप चांगल्या होत्या म्हणून मी वाचले. मला आठवलं की त्या दिवशीच मी स्वयंपाकघरात शिरली होती माझ्या जेवणात विष टाकायला. मी डॉक्टरांचा हात जोडून म्हणाले, "तुमचे खूप आभार. नाहीतर मी कधीच कळालं नसतं की ह्या लोकांनी मला संपूनच टाकले असते." तेव्हा डॉक्टर म्हणाल्या, "माझे आभार मानू नका. मी तुमचं उपकार फेडलं आहे." मी चकित होऊन विचारलं, "काय म्हणायचं आहे डॉक्टर तुम्हाला?" त्या म्हणाल्या, "तुम्ही मला ओळखलं नाही, पण मी तुम्हाला पहिल्याच क्षणी ओळखलं. 10 वर्षापूर्वी तुम्ही एका मुलीला रस्त्यावर जेवायला द्यायचात.
तिची सावत्र आई तिला त्रास द्यायची. तुम्ही नोकरीहून येताना तिला तुमचा डब्बा द्यायचात. ती मुलगी मीच होते. मी त्या काळी म्हटलं होतं की एक दिवस डॉक्टर बनेन आणि बघा मी झाले. त्या पुढे म्हणाल्या, तुम्ही अचानक गायब झाल्यावर मी उपाशी राहिले. मग मी घर सोडायचं ठरवलं कारण वडिलांचं निधन झालं. सावत्र आई माझं काहीही करणार नाही हे मला ठाऊक होतं. मी घर सोडलं आणि रडत निघाले. तेव्हा माझा अपघात झाला. एका गाडी दाम्पत्याची होती ज्यांना मुलं नव्हती. त्यांना माझा इलाज केला आणि मला दत्तक घेतलं आणि शिकवलं. आज मी डॉक्टर झाले आहे. म्हणूनच मी ठरवलं की तुमच्या आरोप्यांना शिक्षा दिल्याशिवाय काही मी गप्प राहणार नाही. तिने पोलिसांना बोलवलं आणि माझा जबाब घेतला आणि सगळी सत्यता समोर आली. माझ्या जाऊला अटक झाली. मी मात्र माझ्या सासरच्यांनाही माफ केलं नाही. मी 10 वर्षाच्या सगळ्या अत्याचारांची तक्रार केली आणि सगळ्यांवर हुंडा छळाचा केस केला. नवरा आणि सासू माझ्यासमोर रडत माफी मागत होते पण मी त्यांना माफ केलं नाही. जाऊने कबूल केलं की तिने विष परदेशातून आपल्या मित्रामार्फत मागवलं होतं. मला तेव्हाच कळलं की डिलिव्हरी बॉय विष घेऊन आला होता. अशा प्रकारे सगळ्या आरोपींना शिक्षा झाली. मला खात्री पटली की जो इतरांसोबत वाईट करतो त्याला त्याचं फळ मिळतंच आणि जो इतरांशी चांगलं करतो त्याला त्याची परतफेडही मिळते. डॉक्टर माझ्यासाठी देवदूत बनून आल्या होत्या. ते आमचे कौटुंबिक वकील होते. त्यांना मला बघताच ओळखलं आणि म्हणाले, बेटा मी कित्येक वर्ष शोधतोय. त्यांनी मला बाबांनी केलेली वसियत दाखवली. बाबांनी तर अर्धी मालमत्ता भावाच्या नावावर आणि अर्धी माझ्या नावावर केली होती. भाऊ हे जाणून माझं लग्न घाईघाईत अशा घरात लावून दिलं होतं जिथे मला सत्य कळणारच नाही. पण वकिलांची बाबांची मैत्री पाळली आणि माझ्या हिस्साचे कागदपत्र मला स्वतःच्या हाताने दिले. बाबांनी दिलेली ही मालमत्ता माझ्या एकटेपणात खूप कामी आली. आता मी कोणावरही अवलंबून नाही. मी बाबांच्या मालमत्तेतून शाळा बांधली आणि मी चांगली कमवते. माझ्या मर्जीप्रमाणे जगते आणि मी माझं लग्न करायचं ठरवलं नाही कारण सासरचं घर नशिबाने मिळतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.